त्या यज्ञकुंडात हसत हसत स्वतःच्या प्राणाची आहुती द्यायला तयार आहेत. हैदराबादचा नवाब इंग्रजांच्या कुठल्या तरी उपकाराच्या ओझ्याखाली दबलाय, परंतु संपूर्ण रयत आपल्या बरोबर राहायला तयार आहे. मैसूर, तंजावरची तीच अवस्था आहे. तात्या, मला तुमच्या बुद्धिमत्तेवर आणि कल्पनाशक्तीवर नितांत विश्वास आहे. आणखी काय म्हणता? आपल्याला विश्वसनीय अशा गुप्तचर विभागाची नितांत गरज आहे महाराणी साहेब. इंग्रजांच्या गुप्तचर विभागावर मात करू शकेल अशा विभागाची. ती व्यवस्था आम्ही केली आहे. म्हणजे? या तिघी, सुंदर, मुंदर आणि काशी, माझ्या खास मैत्रिणी, त्या काम शिकतायत, इतर तरुणींनाही शिकवतायत. तुम्ही दिवाण रघुनाथ सिंह आणि दिवाण जवाहर सिंहांची भेट घेतली? अद्याप तरी नाही. त्यांना भेटा. मी पाठवलंय म्हणून सांगा. आपली कामाची माणसं आहेत, झाशीच्या राज्याशी एकनिष्ठ आहेत. कुठे भेटतील हे? रघुनाथ सिंह नव्या वस्तीत गणपत खिडकी बाहेर राहतात. जवाहर सिंहाला भेटण्यासाठी कटिली गावात जावे लागेल. दोघेही प्रसिद्ध आहेत. कोणालाही विचारले तरी माहिती मिळेल. तात्या दोघांना भेटायला निघून गेले. महाराणींचे सर्व व्यवहार त्यांचे वडील मोरोपंत पाहत. महालाची व्यवस्था देखील त्यांच्यावरच सोपवलेली होती. दामोदरराव 7 वर्षाचा झाला. त्याचे यज्ञोपवीत व्हायला पाहिजे होते. त्याच्या खर्चासाठी राणीने इंग्रजांकडे 1 लाख रुपयांची मागणी केली. एलिसने आधी ती फेटाळून लावली. त्यावर महाराणींनी जरा कठोर शब्दात आपली मागणी पुढे रेटली. झाशी त्या काळी 52 गर्भश्रीमंत होते. राणीच्या शब्दावर ते आपला प्राण द्यायला तयार होते. 1 लाख रुपये त्यातल्या कोणीही राणीवरून ओवाळणी टाकून दिली असती, परंतु महाराणी तत्वासाठी अडून बसल्या. एलिस रुपये द्यायला तयार झाला, मात्र त्यासाठी त्यानं हलकटपणाच केला आणि त्यातही त्यानं कळसच केला. त्यानं अट घातली, नगरातील 4 सावकारांच्या जमिनकीवर ही रक्कम दिली जाईल. दामोदर सज्ञान झाल्यावर त्याला त्याच्या नावानं ठेवलेल्या 1.25 लाख ठेवींची रक्कम अदा करताना ही रक्कम कापून घेतली जाईल. सरकार, आपण पुढे ती रक्कम कपात कराल, त्याऐवजी तेवढ्या रकमेचा आम्ही आपल्याकडं आजच भरणा करायला तयार होत. ते सावकार म्हणाले, नाही, आमचे ते धोरण एकदा ठरले ते ठरले, त्यात बदल नाही. एलिस म्हणाला. महाराणी आतल्या आत कुढत राहिली, धुमसत राहिली. स्वतःच्या राज्यात अशी प्रतारणा, इतकी अवहेलना, धिक्कार असो या परावलंबी जीवनाला. आपलाच पैसा वेळेवर आपल्याला मिळू नये, याऐवजी रणांगणावर लढता लढता आलेलं वीर मरण लाखपट चांगलं. त्यांनी गुप्तपणे किल्ल्यातच सैन्य उभारण्यास सुरुवात केली. इंग्रजांशी गोडगोड बोलून त्या नेहमी त्यांच्या संपर्कात राहत, त्यामुळे त्यांनाही संशय आला नाही. तात्या टोपे निघून गेल्यावर नवाब अली बहादूरचा नोकर पीर अलीने त्याच्या मालकाला ही खबर दिली. अशा प्रकारची चुगलखोरी करणे हा त्याचा नेहमीचा धंदाच होता. अली बहादूरचा त्याच्यावर फार विश्वास होता. पीर अलीकडून मिळालेली बातमी अली बहादूर इंग्रज अधिकारी गार्डन आणि स्कीमच्या कानावर घालायचा. जप्त झालेली जहागीर आणि कमी असलेली पेन्शन वाढवून मिळेल या खोट्या आशेवर तो झाशीशी गद्दारी करून इंग्रजांचे तळवे चाटत फिरायचा. खरं म्हणजे त्याला झाशीचा राजाच व्हायचं होतं. ते जमलं नाही म्हणून त्यानं असले अवसानघातकी उद्योग सुरू केले. मालिक, दीवान जवाहर सिंह महाराणी से मिलने आए थे. पीर अलीने बातमी दिली. कोई खास कारण? अली बहादुर ने विचारले. ये तो पता नहीं चला सरकार. पीर अली, हम अंदाजा कर सकते हैं. दीवान जवाहर सिंह राजाच्या सैन्याचे मोठे ऑफिसर आहेत. त्यांचं कटिली होऊन झाशीला येणं आणि नेमकं याच वेळेस बिठोर होऊन त्या तात्या टोपे म्हणजे पेशवे दरबारातील व्यक्तीचं राणी साहेबांना भेटायला येणं,
हे सर्व सहजासहजी घडलेलं नाही. ताल में कुछ तो काला है. त्यांच्यात काय चर्चा झाली हे कळायला पाहिजे होतं. मी ते समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते दिवाण रघुनाथ सिंहाकडे अशा ठिकाणी बसले होते जिथून बाहेर काहीच ऐकू येत नव्हतं. त्या सर्वांची आणि राणी साहेबांची भेट आणि गुप्त चर्चा झाली. यापुढे सावध राहावे. अली बहादूरने आदेश दिला. जी सरकार. वीर अली, राजकुमाराच्या यज्ञपविताची काय भानगड झाली? ती आता मिटलीये हुजूर. लाला भीमावाला, मगन गांधी, मोती खत्री, श्याम चौधरी यांच्या जामिनावर कंपनी सरकारने दामोदर रावाच्या 6 लाखांपैकी 1 लाख रुपये विड्रॉ करण्यास परवानगी दिली आहे. यज्ञोपवीत कार्यक्रमाची निमंत्रणे सर्व संबंधितांना पाठवण्यात आली. ठरलेल्या वेळी कार्यक्रम पार पडला. दूर दूरहून निमंत्रित आले होते. झाशी शहरातील लोकांनी गर्दी केली. नवाब अली बहादूरही सामील झाला. तसा तो धूर्तच होता. राजघराण्यातील कोणालाही तो सरळ दुखावून डोळ्यावर येत नसे. पंक्ती झडल्या, गायन वादन नर्तन सुरू झाले. दुर्गा मनसोक्त नाचली. यानंतर निवडक लोकांची बैठक झाली. महाराणी पांढरी शुभ्र पैठणी परिधान करून उच्चासनावर स्थानापन्न झाल्या होत्या. सभोवती त्यांच्या खास मैत्रिणी, किंचित अंतरावर बिठूरचे विशेष निमंत्रित नानासाहेब आणि त्यांचे भाऊ रावसाहेब, तात्या टोपे, जवाहर सिंह, रघुनाथ सिंह, खुदाबक्ष इत्यादी बसले होते. तेथे सांकेतिक भाषेत चर्चेला सुरुवात झाली. महाराणी म्हणाल्या, तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने आज हा छोटासा यज्ञ पार पडला. याच उत्साहाने त्या मोठ्या यज्ञाची पूर्तता झाली पाहिजे. बाईसाहेब, चांगले कारागीर आणि उत्कृष्ट साहित्याची तजवीज झाली आहे. यावेळेस सामानाची वाहतूक करणारी जनावरं आणि अश्वमेघाचे घोडे यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. नानासाहेब म्हणाले, तात्या काय म्हणतात? उत्तर आणि पूर्व हिंदुस्थानात चांगली तयारी सुरू आहे. मध्यंतरी वादग्रस्त ठरलेल्या बंदुकीच्या गोळ्या काढून घेण्यात आल्या असल्या तरी सैनिकांच्या मनात त्यामुळे निर्माण झालेला क्षोभ तिळमात्र कमी झाला नाहीये. त्यांच्या मनात इंग्रजांबाबत कमालीची घृणा खतखतती आहे. खुदाबख्श, हमको आपकी राय चाहिए. हमारे लिए वह बहुत मायने रखती है. महाराणींनी आपला मोर्चा खुदाबख्शकडे वळवला. महाराणी साहेबा, किले पर तैनात अंग्रेज फौज में बहुत से मुसलमान हैं. त्यांच्या मनात इंग्रज राजवटीबाबत प्रचंड संताप आहे. ते योग्य संधीची वाट पाहतायत. पूर्ण तयारीनिशी मी स्वतः बाहेर ठिणगी पडण्याचीच प्रतीक्षा करतोय. खुदाबख्श म्हणाला. सबूर खान साहेब? महाराणींनी सल्ला दिला. महू, मेरठ, बरकपूरच्या छावण्यात वातावरण ढुमसू लागले. संपूर्ण क्रांतीची ध्येय नजरेसमोर ठेवून क्रांतिकारकांनी गुप्तपणे हालचाली सुरू केल्या. इंग्रज आपल्या झुंदीत मस्तीत मग्न होते. ती संधी साधून क्रांतिकारकांनी बऱ्हाणपूरची छावणी, मेरठचे लष्करी ठाणे, कानपूरचा लष्करी तळ अशा सर्व महत्वाच्या ठिकाणच्या सैन्यात क्रांतीची ज्वाला पसरवली. साधू, संन्याशी, भविष्य जाणणारे फकीर, बैरागी यांची संख्या अचानक वाढली. लष्करी छावण्यांभोवती भिकारी प्रगटले. सैन्यातील जवान ठराविक वेळी शांततेनं परेडला जात. सोपवलेली कामही तक्रार न करता पार पाडीत. मात्र प्रत्येकाच्या डोळ्यात एक प्रश्नचिन्ह होतं. ती एक तुफानी वादळापूर्वीची भयान शांतता होती. कारण सैनिक आता अगदी आगतिक झाले होते. त्यांना कोणी आदेश दिला तर ठीक, नाहीतर ते स्वतःच त्यांच्या हिमतीवर भडका उडवण्याच्या मनस्थितीत होते. या शांततेच्या कवचा
कवच्या खाली काय, नेमकं काय खतखततंय याबाबत इंग्रज पूर्णपणे अनभिज्ञ होते.